महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो या सगळ्यात मोठी म्हणजे निवडणूक आयोगा नोंदणीदार व ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख राहुल नार्वेकर शिंदेच्या श्रेणीला पहिला झटका आजी मित्रांनो काय बात देशाच्या राजकारणामध्ये त्या शिवसेनेच्या साथ ही आलेले लोक खूप मात्र शिंदे पहिला मोठा झटका मिळाला आहे. यांना मात्र यांना संकुटाने शिवसेना पक्षावरून सुरू असलेल्या वादामध्ये आता नवा आणि नाट्यमय टप्पा समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये शिवसेनेचे मूळ नेतृत्व कोणाकडे आहे याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली असतानाच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र होतोय. या पार्श्वभूमीवरती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ठाकरे गटाचे नेते म्हणतात की जर निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांमध्ये शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होत असेल तर मग विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्णय कसे योग्य ठरतात. याच मुद्द्यावरती आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बाजूने निकाल फेकणार असल्याची घटनातज्ञ उल्हास बापट यांनी याला नवीन किनारा दिलाय. शिवसेनेतील संघर्षाची सुरुवात 2022 मध्ये झाली. त्यावेळी मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात पक्षातील काही आमदारांनी बंड पुकारले. या बंडाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केलं आपण पाहिले. मात्र मोठ्या संख्येने आमदार त्यांच्यासोबत गेले. राज्यात मोठा राजकीय उलथापालथ कार्यक्रम झाला होता. यानंतर शिंदे गटाने मात्र भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. यावेळी शिवसेना पक्षावरती हक्क कोणाचा यावरून मोठा वाद सुरू झाला. हा वाद पुढे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतले असले तरी त्यावर ठाकरे गटाने मात्र आक्षेप घेतलाय आणि हा वाद पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे न्यायालय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला झापते हे आता जवळजवळ निश्चित बनलंय. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डची आता चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिवसेनेचं मूळ नेतृत्व अद्यापही उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा जबर धक्का म्हणावा लागेल. ठाकरे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे की जर आयोगाच्या कागदपत्रामध्ये उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अधिकृत पक्षप्रमुख म्हणून नोंदवलेले असतील तर मग पक्षावर दुसऱ्या गटाचा दावा कसा ग्राह्य धरला जाऊ शकतो. हा मुद्दा न्यायालयात म्हणून न्यायालयामध्ये शिंदे सेनेला उघडे पाडणार असल्याचा कपिल सिब्बल यांनी मोठा दावा केला होता. त्यानुसार आता त्यांनी आपली सुनावणी सुरू असतानाच त्यांनी शिंदे सेनेवरती जोरदार प्रहार केलाय. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती प्रकरणात सर्वात जास्त चर्चा होती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयांची. त्यांनी आमदार अपदार्थ प्रकरणात दिलेल्या निर्णयावरती ठाकरे गटाने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली होती. म्हणजे राहुल नार्वेकर यांनी हा निकाल एका बाजूने देऊन शिंदे सेना भारतीय जनता पार्टीला फायदा करून दिलाय असं सरळ मत मानले. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे की या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट आता केंद्रीय निवडणूक आयोगासह राहुल नार्वेकर या दोघांनाही नोटीस अथवा निलंबन करू शकतं अशी शक्यता आहे. काही कायदेतज्ञांच्या मते राजकीय पक्षांची मूळ रचना, पक्षघटना, नेतृत्व या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अंतिम निर्णय देणं कठीण आहे. मग सुप्रीम कोर्ट याबाबत आपला अतिशय मोठा निर्णय जाहीर करून शिंदे सेनेला घरी बसून त्यांच्या हातातून पक्षाने चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती किंवा पक्षीय चिन्ह दोन्ही गोठवण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तगडा आणि मोठा झटका आगामी काळात मानावा लागेल. मित्रांनो, ही वाटचाल शिंदे सेनेसाठी खूप खडतर आणि अवघड होणार असल्याचं बोलले जात आहे. धन्यवाद.